तर नाशिकच्या सुरगाण्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। बोरगाव परिसरात भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवलेत। बोरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते। अफवांवर विश्वास न ठेवू नये असं आश्वासन करण्यात आलेले आहे। तर पालघरनंतर नाशिकच्या सुरगाण्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। बोरगाव परिसरात भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवलेत। बोरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी या ठिकाणी झालेली नाहीये। संपूर्ण परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जाते। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, नाशिकच्या सुरगाण्यामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलेला आहे। किती रिश्टरचा हा सौम्य धक्का होता आणि काय अधिकची माहिती मिळू शकलेली आहे? खरं तर सतत नाशिक जिल्ह्यामध्ये संततधार सुरू असल्यामुळे गेल्या 4 दिवसापासून हा पूर्ण पाऊस जो आहे तो आपल्याला जमिनीमध्ये मुरताना दिसतोय आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर नाशिकच्या वेगवेगळ्या भागात मोठे भूस्खलनाचे जे प्रकार आहेत ते समोर येताना आपल्याला दिसत आहेत। नाशिकच्या सुरगाणा परिसरात सुद्धा आता असंच भूकंपाचे धक्के हे सकाळी 8:55 जाणवलेले आहेत। अजून याची तीव्रता जी आहे ती पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही, कारण की भूकंप मापन केंद्र जे आहे ती त्याच्यामध्ये आज नेमकी सुट्टी असल्यामुळे कोणी अधिकारी कर्मचारी तिथे नाही। मात्र थोड्याच वेळामध्ये या विषयाचा पूर्ण अभ्यास करून जिल्हाधिकारी याबाबत माहिती देणार आहे। मात्र या संपूर्ण भूकंपामध्ये अजूनपर्यंत कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झाल्याचं कळालेलं नाही। मात्र धक्के जाणवल्यामुळे घरामध्ये कोणाच्या घरांमधले भांडी पडणं किंवा घरातले काही सामान पडणं अशा गोष्टी किरकोळ गोष्टी झालेल्या आहेत। सुदैवाने कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सुरगाण्यामध्ये भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवलेले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे।